नमस्कार. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी यांच्यामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY WDC 2.0 ह्या योजनेअंतर्गत मी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत देशमुख आज आपल्याला जमलेला आपला भगवान बाबा शेतकरी गट आहे. त्या शेतकरी गटाला आज आपण भेट दिली आहे. कोण्या माध्यमातून? तर शेतकरी गट प्रशिक्षण. आपण आता शेतकरी गट प्रशिक्षण का घेतोय? आपण तुम्ही जे शेतकरी आहेत 20 शेतकरी एकत्र आलात, ह्या योजनेला तुम्ही सभासद म्हणून जुटलेले आहात आणि ह्याच गटाला आता आपल्याला हा गट काम करणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजना ज्या असतील त्या योजनेचा लाभ आपला कृषी गट घेणार आहे. सोबतच जे कृषीचे आपल्या गटाचे जे फायदे आहेत किंवा गटानं स्वतः काय करायला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर आपल्या गटाचं नाव काय आहे? भगवान बाबा कृषी सेवा संत भगवान बाबा शेतकरी गट. गटामध्ये सदस्य किती आहेत? 20 सदस्य आहेत. बरोबर आहे. बरं, तुम्ही एकत्र का आलात? शेतकरी एकत्र आपण का आलो? उद्देश काय आपला गटाचा सांगा का भैया? एकजुटीनं काम करायचं. त्याच्यानंतर तुम्ही सांगा काय उद्देश आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा अजून सांगा काही. आपण गट का स्थापन केला? एवढं गाव आहे, त्या गावातून 20 शेतकरी आपण एकत्र का आलो? आपल्याला चर्चा करायची. बरोबर आहे. मग आपण गट का केला? आपण आपल्याला पहिला उद्देश काय की आपल्याला सर्वांना एकजूट व्हायचं, एकीनं काम, एकीचे बळ जे म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला एकत्र येऊन आपल्या शेतीविषयी काम करायचं आहे. दुसरा उद्देश काय? बचत. बरोबर आहे. गटाचं नाव काय असतं? बचत गट म्हणतो आपण. जनरलचे आपल्या गावामध्ये इतर गट असतात जे बचत करतात फक्त, पण आपण हा शेतकऱ्याचा गट आहे. याच्यात बचत पण करणार आपण आणि आपल्या शेतीचे विविध उपक्रम सुद्धा ह्या शेतकरी गटाच्या माध्यमातून आपण राबवणार आहेत. बरोबर आहे. मग आता बचत का महत्त्वाची आहे? बचत का महत्त्वाची आहे? बोला महाराज, बोला. बरोबर आहे. एक तुम्हाला मी सरळ उदाहरण सांगतोय. समजा हे दोघं जण भाऊ आहेत. बरोबर आहे. काका तुमचं नाव काय? गजानन. तुमचं नाव काका काय? दादाराव. बरोबर आहे. गजानन भाऊ आणि दादाराव भाऊ हे दोघं जण भाऊ आहेत. आता तुम्ही ह्या गटामध्ये आहेत. तुम्हाला गटाला किती 1 वर्ष झालंय? बरोबर. 200 रुपये महिना आहे का तुमचा? बरोबर आहे. एका वर्षामध्ये तुमचे किती पैसे बचत जमा झाली? किती? वर्षाला 12 महिने 200 रुपयाप्रमाणे किती? 2400 रुपये. हा. तुम्ही कोणत्याच ऐका 2 मिनिट ऐका. तुम्ही कोणत्याच गटामध्ये नाही आहेत. बरोबर आहे. तुमची बचत आज तुमच्याकडे जमा किती राहते? 0. बरोबर आहे. आज तुम्हाला 2400 रुपयाचं काम पडलंय तर तुम्हाला उपलब्ध होतील का लगेच? 5 मिनिटात, 10 मिनिटात, अर्ध्या तासात, 1 तासात? नाही होणार. का नाही होणार? कारण तुम्ही काय केलंय? काटकसरीतून बचत नाही केली म्हणून तुमच्याकडे आज शिल्लक नाही. पण ह्यांनी गटात आहेत, पण ह्यांनी काय केलं? काटकसरीतून 200 रुपये महिन्याला जमा केले आणि 1 वर्षामध्ये त्यांचे एका वर्षामध्ये 2400 रुपये जमा झाले. गटाचा मूळ उद्देशच तो आहे की आपल्या दैनंदिन काटकसरीतून बचत करायची आणि आपल्याला ज्यावेळेस खरी गरज पडते पैशाची त्यावेळेस तो पैसा आपल्याला आपल्या वापरासाठी वापरायचा आहे आपल्याला शेतीमध्ये. हा झाला बचतीचा भाग. त्याच्यानंतर तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञानाचं जर बोलायला गेलं तर आपण आज तुम्हाला गटाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं बोलूया. आता इथं तुमच्याकडे कोणते कोणते पिकं आहेत? कापूस, हळद, सोयाबीन. बरोबर. हळद आहे. हळदीला आपण विद्यापीठमधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधून औषध कोणतं वापरतो आपण हळदीसाठी? बायोमिक्स. बरोबर आहे. सर्वांना माहिती आहे का? हा, सर्वांना माहित असणारे हात वर करा. बरोबर. 1 जणाला माहिती आहे. काका समोर या. नाही, फक्त मग आपण शेतकरीत बोलायचं फक्त तुम्हाला. उभं राहा काका. बरं, आपल्याला मार्ग तुम्हाला सांगायचं आपल्या बंधूंना. सांगा काका. तुमच्याकडे काय आहे? हळद आहे. हळदीसाठी तुम्ही कोणतं औषध वापरता? विद्यापीठमधून कोणतं औषध आणता?
बायोमिक्स बरोबर आहे. बायोमिक्स काय किलो आहे काका? 200 रुपये किलो आहे. सर्वजण ऐकताय? हा. काय नाव औषधाचं? औषधाचं नाव आहे बायोमिक्स. किती रुपयाला भेटतं? 200 रुपये. रुपयांना. कुठं भेटतं? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. तंत्रज्ञान ह्यालाच म्हणतात. काय काका ते औषध तुम्ही कशामुळे वापरता? जेवढं तुम्हाला माहिती तेवढं सांगा. हां, त्या सध्या वापरतायत. म्हणजे ते औषध कशासाठी? आपण त्याच्यात 14 घटक आहेत. बुरशीसाठी काय काम करतं? ट्रायकोडर्मा बरोबर आहे. हुमणीसाठी काय करतं? मेटॅरायझिन. म्हणजे त्याच्यामध्ये विविध घटक 14 प्रकारचे घटक आहेत जे की आपल्या पिकांना कामी येतात. म्हणून ते आपण बायोमिक्स आपल्या पिकावर वापरतोय. तंत्रज्ञानाला आपल्या गटाचा उद्देशच तो आहे. आता मला हे जर सांगायचं असतं, गटच जर नसता तुमच्या गावामध्ये, मी एका शेतकऱ्याला सांगितलं असतं, बाकीच्याला माहिती झालं असतं का? नाही. मग गटाचा मूळ उद्देश तो आहे. मला एखादी गोष्ट माहीत असेल तर मी एका गटाच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं. आता हे काकांनी वापरलं, हे काकांनी तुम्हाला सांगितलं. तुमच्या गटामध्ये 20 शेतकरी आहेत, यांना माहीत आहे. यांचं नॉलेज कुणापर्यंत गेलं? बाकीच्या 19 शेतकऱ्यांपर्यंत गेलं. मग गटाचा उद्देशच तो आहे की एखाद्या आपल्या सदस्याला जर एखादं नॉलेज असेल, तंत्रज्ञान माहिती असेल, ते तंत्रज्ञान आपल्या गटातील इतर सदस्यांना सांगायचे. धन्यवाद काका. बस ह्याच्यानंतर आपला नंतर काय गटाचा फायदा? अजून यांत्रिकीकरण बरोबर आहे. आता यांत्रिकीकरण पहिलं काय होतं? एकत्रित जमिनी होत्या. आता आपण काय झालं? आपले कुटुंब विभागले, आपलं डिवायडेशन होत चाललंय. घराचे विभक्त कुटुंब चालू झाले आता. मग त्याच्यामुळे आपण एकत्र आहेत का? नाही. मग आपल्याला यंत्रसामुग्री एकत्र विकत घ्यायला परवडते का? नाही परवडत. मग गटाचा मूळ उद्देशच तो आहे की आपल्या सर्व गटांनी मिळून एखादं यंत्र घ्यायचं आणि आपल्या गटातल्या लोकांना वापरायला द्यायचे. आता मला एक सांगा, मोबाईल कुणाकुणाकडे आहे? प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल आपण कशामुळे घेतला? कशासाठी काका? माहितीसाठी बरोबर आहे. मोबाईलची गरज आहे. संदेशवहन बरोबर आहे. एखाद्याला आपल्याला मेसेज पाठवायचा असेल, कॉल करायचा असेल, संपर्क करायचा असेल, त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञान बघायचं असेल, म्हणजे उपयोगाची गोष्ट आहे म्हणून आपण मोबाईल घेतला. आता मला एक फक्त आपल्याला चर्चा करायची. मला फक्त एवढं सांगा की इथं सोयाबीन कोण कोण पेरतं? सर्वच पेरतात बरोबर आहे. सोयाबीन पेरण्यासाठी घरचं बियाणं कोण कोण वापरतं? नाही नाही, खरं सांगा. खरं वापरतात? ठीक आहे, चालेल. हां ठीक. आता मला सांगा, सोयाबीन घरचं वापरता, चाळण्या कोणाकोणाकडे आहेत? इथंच लक्षात येत आहे आपल्याला. आपण काय म्हणतोय? घरचं सोयाबीन वापरतोय. हे आपण कुणाला फसवतोय? हे आपण स्वतःला फसवतोय बरोबर आहे. बॅग, मला एक सरळ उदाहरण आहे. तुम्ही जर आपण कृषी विभाग असेल, शास्त्रज्ञ, आपण तुम्हाला कृषी विभाग काय सांगते दरवर्षी की घरचं बियाणं वापरा. का? तर कारण त्या ज्या बियाण्यावर खर्च होतोय, तुमचा अनावश्यक खर्च आहे, तो कुणाची भरती होते? दुकानदाराचा खर्च जातोय. समजा तुमचं नुकसान होतंय, म्हणून शासन काय म्हणते? घरचं बियाणं घरी वापरा. हे बियाणं दरवर्षी सोयाबीनचं आणायची गरज आहे का? नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. एकदा जर तुम्ही सर्टिफाईड बियाणं आणलं, प्रमाणित बियाणं आणलं, तर ते तुम्हाला वापरू शकता दरवर्षी तुम्ही त्याला बरोबर आहे. मग हे घरचंच बियाणं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर त्याला चाळणी केली, बीज प्रक्रिया केली, उगवण क्षमता चाचणी केली, तर हे तुम्हाला बियाणं तुम्हाला घरी वापरता येतं. आता ह्या बियाण्यामध्ये सुद्धा तुमचं नुकसान कसं होतं एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. एक मोबाईल कॅल्क्युलेटर काढा कोणतरी एक जण. तुम्ही गणित केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की आपलं कुठं चुकत आहे आणि आपलं नुकसान कुठं होत आहे आणि गटाचा मूळ फायदाच काय. काढलं का? कॅल्क्युलेटर काढलं? हा. आता एक करा, आपल्या गटामध्ये किती सदस्य आहेत? 20 सदस्य आहेत. कमीत कमी आपल्या या 20 सदस्यामागे किती एकर जमीन असेल? म्हणजे एका अख्ख्या गटामध्ये आपल्या किती जमीन आहे? 100 एकर. 100 एकर कमीत कमी जमीन आहेच बरोबर आहे. एकरी आपल्याला किती बॅग लागते? एक बॅग. 100 एकर साठी किती बॅगा लागत आहेत? 100 बॅगा. एक बॅग किती, काय भाव आहे बॅगचा बाजारात आज? 3000 प्रमाणे. मला एक सांगा, सरळ गणित, ढोबळ गणित आहे. 100 एकर साठी आपण असं जर ठरवलं, सर्वांनीच बॅग आणल्या गावात, असं धरूया की आपल्या गावातच 100 बॅगा आल्या, गटात धरून आहे गावात 100 बॅगा आल्या, तर किती पैसे गेले? 3 लाख गेले. 100 बॅगा
म्हणजे किती किलो बियाणं झालं ते? 30 क्विंटल. आज सोयाबीन विकता किती भावानं तुम्ही? 4,000 गुणिले 30 करा, किती होत आहे? 1,20,000. बरोबर आहे. आता हे गणित लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही जे घरचं जे बियाणं वापरलं असतं तर तुम्हाला किती किती पैसे लागले असते? 1,20,000 रुपये. आणि तुम्ही बाहेरच्या बॅगा आणल्यामुळं 100 बॅगा गावात आणल्या. तुम्ही म्हणताय की आम्ही घरचंच बियाणं वापरतोय, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या अख्ख्या गावामध्ये जर फक्त 100च बॅगा जर आल्या असतील, ज्या की किती रुपये लागायला पाहिजे होते? 1,20,000. तिथं तुम्ही किती पैसे दिले? 3 लाख. म्हणजे कितीचे जास्तीचे पैसे गेले तुमचे? 1,80,000. हा, 1,80,000 तुम्हाला एका सीझन मध्ये, एका ऍक्टिव्हिटी मध्ये कोणी शासन योजना देत आहे का? नाही. म्हणजे गटाचा मूळ उद्देशच तो आहे की आपल्याला आपले तंत्रज्ञानाचा वापर करून आहे त्या गोष्टीतून बचत करायची ना, आपली प्रगती हे आपणच करायची आहे. मग 100 बॅगाच जर आपण बाहेरच्या आणल्या तर आपलं किती? 1,80,000 नुकसान होत आहे. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्या गटाचा उद्देश खरा पूर्ण होईल आणि आपले गट चांगले चालतील आणि आपली प्रगती ही आपल्याच हातात आहे. आपण चांगली प्रगती करू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की आपलं सोयाबीन हे दरवर्षी बाहेरून आणायचं का नाही? गटाने काय करायचं? आता तुम्हाला सांगत होतो मी, मोबाईल प्रत्येकाकडे आहे, कामी आहे म्हणून. मग सोयाबीनसाठी काय, आता तुम्ही बाजारातून बॅगा आणता सोयाबीनच्या, हे कंपनी तुम्हाला बॅग देते, बरोबर आहे? कंपनी कुठून बॅगा तयार करते? शेतकरी. कोण? तुमच्याकडून, बरोबर आहे. मग तुमच्या स्वतःवर विश्वास नाही का? नाही म्हणून, बरोबर आहे. कंपनी काय करत असेल बरं? माहित आहे, तरी पण आपण आणतोय. मग आपलं चुकतंय कुठं? मग गटाचा मूळ उद्देश काय? गटाने, आता समजा आपल्या गटामध्ये 20 सदस्य आहेत. यावर्षी खरीप हंगामाच्या वेळेस आपण बैठक घ्यायची आणि ठरवायचं की ह्या वर्षी आपण एकही बॅग बाहेरची आणायची नाही. गटाने घरचं बियाणं घरीच वापरायचंय. काय करायचं? मग घरचं बियाणं गटानं वापरायचं. मग काय करायला पाहिजे आपण? तर आपण काय करायला पाहिजे? बॅग जर आपल्या घरचं वापरायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सोयाबीनची उगवण, सुरुवातीला काय करावं लागेल? उगवण चाचणी, बरोबर आहे? उगवण चाचणी केला. आपल्याला जे बियाणं आपलं घरचं पेरणीसाठी ठेवायचं आहे ते बियाण्याचं आपल्याला काय करायचं? प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक याच्यातून काय करायचं? आपल्याला एक थोडंसं सोयाबीन घ्यायचंय. घेतल्यानंतर ते गुणपाटाचं पोता ना, लगेच सांगतो मी. पंढरी घे. सोयाबीन एक जण आणा. आता आपण समजूया एक गट ऍक्टिव्हिटी राबवत आहे. आपण काय केलं की आज असं आपण समजूया की खरीपची आपली बैठक आहे आणि ह्या बैठकीमध्ये आपण असं ठरवलंय की आपल्याला ह्या वर्षी सोयाबीन आणायचं नाही. गटानं जर 100 बॅग आणल्या तर आपलं 1,80,000 नुकसान होतं. 1,80,000 आपल्याला नुकसान होऊ द्यायचं नाही. मग घरचं बियाणं वापरायचं. मग घरचं बियाणं वापरायचं तर आपल्याला काय करावं लागलं? पहिल्यांदा की आपल्याला उगवण क्षमता करावं लागेल की आपलं सोयाबीन किती उगवतंय. आता किती सोयाबीन उगवतं कोणाला माहिती आहे का? नाही माहीत. मग गटाचा मूळ उद्देशच तो आहे. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर कृषी विभाग असेल, हे कृषी विभाग आपलं कोणासाठी काम करतंय? शेतकऱ्यांसाठी काम करतंय. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलवायचं आणि विचारायचं, साहेब आम्हाला ह्या उगवण क्षमता आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा, बरोबर आहे? आणि आमचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात. मग गटाने काय करायचं? आम्हाला निमंत्रित करायचं किंवा सांगायचं, साहेब आम्हाला गटाला आवश्यकता आहे की आम्हाला उगवण चाचणी शिकायची आहे किंवा विद्यापीठ असेल बाहेरून आपल्याला माहिती करून घ्यायची. मग गटाने आपण ठरवलं की आज कार्यक्रम घेतोय की आपण उगवण क्षमता आपल्याला तपासायची. मग काय करायचंय? गोंडपाटाचं पोतं घ्यायचं. पण करत असताना गटाने काय करायचंय? गटाने सांगायचंय की आता आपल्या गटामध्ये 20 सदस्य आहेत, प्रत्येकाने गोंडपाटाचं पोतं घेऊन यायचंय. प्रत्येकाला नाव द्यायचं. प्रत्येकाचा 1 नंबर असेल तिथं कुणाचं नाव द्यायचं? अध्यक्ष. 2 नंबरला गोंडपाटाचं पोतं तिथं सचिव. असे 20 प्रकारचे आपले 20 गोंडपाटाचे पोते लागतील, 20 डेमो आपले लागतील. आता समजूया आपण हे अध्यक्षांचा हे अध्यक्षाचा डेमो आहे. ते असं आपण गोंडपाटाचं पोतं ओलं करून घेतलं, बरोबर आहे? अर्ध्या भागामध्ये आता आपण ह्या बिया सोयाबीनचे जे घरचं बियाणं वापरणार आहे हे आपण निवडून घ्यायचं का? नाही. प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक घ्यायचं आणि त्याच्यातले नमुना आपल्याला हे उगवण क्षमता चाचणीसाठी घ्यायचं आहे.
घेतल्यानंतर जसं हाताला बियाणं येईल तशा प्रकारे काय करायचं आपल्याला 10 बिया टाकायच्या. 1 2 अशा 10 प्रकारे बिया आपल्याला टाकून घ्यायच्या. दहा 10च्या रांगा बरोबर ठेवल्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अर्ध जे पोत आहे ते अर्ध पोत आपल्याला त्याच्यावर टाकायचे, झाकायचे. ठीक आहे, हे झालं आपलं एक सोयाबीन उगवण चाचणीचं प्रात्यक्षिक. आता फक्त एक कल्पना करा, हे एक झालं अध्यक्षाचं, 2 नंबरला इथे सचिवाचं येईल, हे 20 लागले. आता तुमच्याच लक्षात आलं गटाचा फायदा काय. हे कोणाला माहिती आहे, असं समजा की मीच गटातला सदस्य आहे तुमच्या, मला माहिती आहे, मी कोणाला शिकवलं 19 लोकायला, बरोबर आहे. तुम्हाला माहित होतं का? मग गटाचा फायदा तेच आहे. एखादी गोष्ट मला माहिती होती, कोणामुळे पाठ झाली माहीत झाली तुम्हाला, माझ्यामुळे सगळ्यांना माहीत झाली. त्याच्यानंतर अजून काय फायदा आहे, तुम्ही हे जर माहीत नसतं तर तुम्ही काय केलं असतं, पैसे काढले असते, बाजारात गेले असते, बॅग आणली असती, खर्च कोणाचा गेला असता, आपला. आता हे तुम्हाला माहीत झालं, तुम्ही आणणार का बॅगा? नाही आणणार. म्हणजे इथं तुमची बचत झाली. त्याच्यानंतर आता बचत झाली, घरचं वापरायचं, पण चुकीच्या पद्धतीने जर आपण उगवण क्षमता केली तर आपलं नुकसान होते. आता तुम्ही एरवी कशी केली असती बीज उगवण क्षमता, मातीत टाकले असते. किती टाकली असते त्या? अंदाजे 25-50. हा, उगवण क्षमता करत असताना 100 बिया टाकायच्या, 100 पैकी 70 बिया निघाल्या तर हे उगवण क्षमता म्हणजे आपलं बियाणं हे लागवडी योग्य आहे, म्हणजे पेरू शकतो आपण, पेरणी योग्य आहे. आणि ह्याच्या 60पेक्षा 70पेक्षा 60पेक्षा जर कमी निघाल्या, याचा अर्थ काय, आपलं हे बियाणं उगवण क्षमतेला पात्र नाही, किंवा आपण हे पीक पेरणी करू शकत नाही, फेल गेलं बियाणं आपलं. त्याच्यामुळं आपलं 70%च्या वर सरास असायला पाहिजे, तर आपण पेरणी योग्य आहे बियाणं. आता गटाचा फायदा काय, 1 नंबरला अध्यक्षाचं डेमो, 2 नंबरला सचिवाचं, 3 नंबरला बाकी असे 20 डेमो लागले. आता आपण गटानं ठरवलं काय होतं, यावर्षी कोणी बियाणं वापरायचं नाही, घरचं बियाणं घरी वापरायचंय. तिथं पैसा वाचला. त्याच्यानंतर तंत्रज्ञान तुम्हाला माहीत झालं. आता ज्या दिवशी आपण डेमो केलाय त्या दिवशी सर्वांनी बघितलाय. आता सांगायचं की 3 दिवसानंतर आपल्याला हे डेमो बघायचा, त्याचा रिझल्ट काय आला. सर्वांना घरी इथं बोलवायचे, जिथं आपण डेमो ठेवले तिथं आले. आता हे मी उघडलं. आता हे उघडल्यानं एक कल्पना करूया, हे उघडलं आणि ह्याच्यातल्या 70 बिया, अध्यक्षाच्या 70 बिया उगवल्या, सचिवाच्या 80 उगवल्या, आणि तिसऱ्या सदस्याच्या 60 उगवल्या, आणि चौथ्याच्या 50 उगवल्या. बरोबर आलं लक्षात? ते कोण बघ, आता हे यांच्या बिया किती उगवल्या होत्या, अध्यक्षाच्या 70, सचिवाच्या 80, तिसऱ्या सदस्याच्या 60, आणि चौथ्याच्या 50. आता मला एक सांगा, सर्वांनी डोळ्यानं बघितलं कोणाचं बियाणं चांगलं आहे? सचिवाचं. अजून अध्यक्षाचं नाही. तुम्ही चौथ्याचं बियाणं घेसाल का? म्हणजे खुले बियाणे घेताना सुद्धा फसवणूक होते. मग आपण दुसऱ्याला शिवाय देतो, त्याचं बियाणं फेल गेलं, त्यानं तपासलं नाही, तुम्ही डोळ्या लावून घेतलं. चूक त्याची आहे का? बॅगा सुद्धा आणता तुम्ही, बॅगा सुद्धा फेल जातात, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, तुमचा बॅगापेक्षा ह्याच्यावर विश्वास चांगला राहील का तुमचा लोकांवर विश्वास चांगला आहे? ही गोष्ट तुम्ही स्वतः करायला पाहिजे. गटाचा मूळ उद्देशच तो आहे, बरोबर आहे. अजून एक फायदा काय त्याच्यात तुम्हाला कळालं, कोणाचं बियाणं चांगलं आहे? सचिवाचं. चौथ्या नंबरच्या सदस्याला बघितलं डोळ्यानं, त्याला अरे आपलं बियाणं फेल गेलं, ते काय करेल लगेच, ते सचिवाकडे लगेच येते, तुम्हाला किती काका, तुम्हाला किती बियाणं लागते? ते म्हणते मला घरी 2 क्विंटल लागते. तुमच्याकडे उपलब्ध किती आहे? माझ्याकडे 4 क्विंटल उपलब्ध आहे, सचिव म्हणला. मग 2 क्विंटल त्याला लगेच उपलब्ध झाला का नाही? विश्वास डोळ्यानं बघितलं आणि बियाणं लगेच उपलब्ध झालं. मग असा गटाचा फायदा असतोय. तंत्रज्ञान माहीत होतं आपल्याला, सगळ्या गोष्टी माहीत व्हायला, म्हणून गटाचे ते. त्याच्यानंतर पुढचं, कंपनीवाले काय करतात, आपल्याला घरचं बियाणं वापरायचं म्हटल्यावर सोयाबीन चाळणी करतात. गटाचा फायदा काय, मोबाईल सर्वांकडे आहे, चाळणी किती हजाराला आहे? 7,000 8,000, बरोबर आहे. समजा उदाहरणार्थ धरूया आपण 8,000ला चाळणी आहे. तर आता आपल्याला घरचं बियाणं पेरायचं म्हटल्यावर, आता आपण एखादा दुकानदार आहे आणि आपल्याकडे तराजूच नसेल, चालेल का? चालतं का? नाही चालत. आपला एखादा मुख्य व्यवसाय असेल, धंदा असेल, त्या धंद्याला जी आवश्यक गोष्ट आहे ती आपल्याला आपल्याकडे असायलाच पाहिजे. मग आपण शेती करतोय, आपल्याला घरचं सोयाबीन वापरायचंय, मग आपल्याकडे जर चाळणी नसेल तर आपणच विचार करायला पाहिजे की आपलं कुठं चुकत आहे, बरोबर आहे. इथं चुकतंय ना आपलं, मान्य आहे का? हो आहे. मग आता बरं चुकत आहे, सोडून द्यायची, चुका होतच असतात माणसाकडून. मग आपल्याला ही चूक दुरुस्ती करायची.
आता मी सांगतोय गटाच्या माध्यमातून आपल्याला चूक दुरुस्ती करायची. आपला आता प्रत्येकाला मी जर सांगितलं तुम्हाला की गटाने आपल्याला सोयाबीन पेरणीसाठी घरचं बियाणं वापरण्यासाठी आपल्याला चाळणी लागते, ते ही प्रत्येकाने चाळणी विकत घ्या. तर गटामध्ये 20 सदस्य आहेत, प्रत्येकाला 8,000ला जर चाळणी असेल तर आपल्या गटातील किती पैसे दुकानदाराला जातील? 8,000 प्रमाणे 1,60,000. बरोबर आहे. 1,60,000 रुपये दुकानदाराला जिंतूरमध्ये जाल आणि तुम्ही 1,60,000च्या चाळण्या आणा. मग गटाचा फायदा काय? गटानं तसं नाही करायचं. गटानं काय करायचं, 1,60,000 देण्यापेक्षा गटानं प्रत्येक एकच चाळणी आणायची. आता मला सांगा, 8,000 म्हणजे 8,000 भागिले 20 शेतकरी करा, किती होतात पैसे प्रत्येकाच्या हिश्श्याला? 400 रुपये. म्हणजे जिथं 1,60,000 जायचे तिथे किती गेले तुमचे? 400 रुपये गेले. आणि म्हणजे एकाचे 400 गेले, 8,000 गेले. बरोबर आहे. मग आता 400 रुपये तुमचे गेले म्हणजे 400 रुपयामध्ये जर तुमची ती गोष्ट सार्वजनिक झाली, आणि आपली एक मानसिकता असते, एखादी गोष्ट सार्वजनिक असेल तर आपण ती हक्कानं आणतो आणि वापरतो. म्हणजे त्याचा इनडायरेक्टली फायदा असा होतो की आपण बॅगा आणत नाही, बॅगावर जो खर्च होणार आहे तो खर्च सुद्धा होणार नाही. मग गटाचा मूळ उद्देशच तो आहे की गटाने एखादी गोष्ट वेगवेगळी करण्यापेक्षा एकत्र येऊन करायचं, यांत्रिकीकरण करायचं. बरोबर आहे. चाळणीच्या माध्यमातून यांत्रिकीकरण केलं आपण, उगवण क्षमता ही करून दाखवली, याच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार केला. त्याच्यानंतर अजून एक तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार कसा आहे बियाण्याच्या बाबतीत? सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया करतो. कोण कोण करते बीज प्रक्रिया? करता. कशाची करता भाऊ? बीज प्रक्रिया. कोणता घटक वापरता? घटक. हा, हे आपल्याला प्रत्येक, आता आपल्याला माहित असेल, ऐका, आता तुम्हाला माहित आहे आपल्याला ताप आल्यानंतर आपण कोणती टॅबलेट घेतो? पॅरासिटामॉल. बरोबर आहे, घेतो ना. पॅरासिटामॉल घटक माहित आहे. बघ, आपलं सोयाबीन काय? द्विदल वर्गीय पीक. द्विदल वर्गीय म्हणजे काय? एखाद्या धान्याचे 2 भाग जर होत असतील त्याला द्विदल वर्गीय पीक म्हणतात. सोयाबीन हे द्विदल वर्गीय पीक आहे. हे सोयाबीन आहे, ह्याचे जर भाग केला याचे काय होतात? 2 भाग होतात, म्हणून याला द्विदल वर्गीय पीक म्हणतात. द्विदल वर्गीय पिकांना बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणता घटक लागतो? आवश्यक आहे तर रायझोबियम नावाचा घटक. बीज प्रक्रिया का करावी? सोयाबीनला आपण रायझोबियमची बीज प्रक्रिया का करतो? हवेमध्ये 78% नत्र आहे. तुम्ही नत्र आता तुम्ही युरिया विकत घेऊन टाकता आपल्या जमिनीत, बरोबर आहे. कशासाठी टाकता? की आपल्या पिकांना नत्र मिळावं म्हणून. युरियामध्ये किती टक्के नत्र आहे? 46%. आपल्या पिकांना खरंच व्यवस्थित पद्धतीने आपण टाकतो का आणि किती लागू होतो हे सुद्धा आपल्याला माहित नाही, तरी आपण विकत घेऊन युरिया टाकतोय. आणि आपल्या हवेमध्ये 78% नत्र आहे आणि ते नत्र आपण आपल्या पिकांना मिळून देण्याचं काम करतो का? जे की फ्री मध्ये घेतो का? नाही. मग आपण विकतचं टाकतोय, पण निसर्गातला जे नत्र, आपल्याला हवेतला नत्र आहे, तो आपल्या पिकांना मिळून देण्याचं काम आपण करत नाही. मग आपल्याला सोयाबीनला ही रायझोबियम नावाच्या घटकाची बीज प्रक्रिया केली आपण, तर रायझोबियम काय करतो? हवेतलं नत्र स्थिरीकरण करून आपल्या पिकांना मिळून देण्याचं काम करतो. मला सांगा, हे तंत्रज्ञान पण प्रसार झाला का नाही? कशाच्या माध्यमातून झाला? गटाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. मी काय सांगितलंय तुम्हाला? गटाचं बचत जर तुम्ही केली तर काय होतंय? तुमच्या काटकसरीतून तुम्ही बचत केली, ज्यावेळेस तुम्हाला खरी अडचण येते त्यावेळेस तुम्हाला पैसा तुम्हाला उपलब्ध झाला. तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार झाला. त्यानंतर काय झालंय? यांत्रिकीकरण. एखादं यंत्र घ्यायचं गटाने आणि सर्वांना वापरायला द्यायचं, यांत्रिकीकरण. त्याच्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला? त्याच्यानंतर तुमची एकजूट, सामाजिक एकजूट. आता एक सरळ उदाहरण धरूया. आता समजा यांच्या घरी लग्न आहे, बरोबर आहे. यांच्या घरी सुख असेल किंवा दुःख असेल. यांच्या घरी जर लग्न असेल आणि तुम्ही जर गटातले सांगितलं की आमच्या घरी आज लग्न आहे आणि सर्वांनी 20 जणांनी लग्नाला मला मदतीला या, तर मला सांगा, तुमच्या हक्काने हे 20 लोक येतील का नाही? 19 लोक. तुम्हाला हक्काचे 19 लोक आले का नाही? झाले. यांच्या घरी दुःख आहे, सांगायचं काम पडेल का कोणाला? 19 लोक त्यांच्या घरी दुःखाला जातील का नाही? मग गटाचा फायदाच तो आहे. एवढे तर फायदे झाले, त्याच्यानंतर सामाजिक सुद्धा आपला फायदा झाला, बरोबर आहे. म्हणजे तुमची एकजूट
एकजूट वाढली. एक तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. एक गट होता, त्या सदस्य बाहेरगावी जात होता. जात असताना दूधगावचाच आहे, एक सदस्य बाहेरगावी जात होता, तर त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर पहिला फोन कुणाचा जायला पाहिजे? त्या सदस्याला माहीत झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित काय असतं? कुटुंबातला किंवा कुण्या नातेवाईकातला, बरोबर आहे. पण त्या शेतकऱ्याला, त्या सदस्याला कुणाचा फोन गेला? तर त्या गटातल्या एका सदस्याचा फोन गेला. असं असं तुझा ॲक्सिडेंट झाला, तुला लागलं का? आणि तुला लागल्यानंतर आता तुला दवाखान्यात जावं लागेल, दवाखान्यात तुला पैसा लागणार आहे. पहिल्यांदा पडलं दुःख काय आलं, दवाखाना म्हटलं की आपल्याला काळजी कुठं लागते? पैशाची. त्याला पहिला फोन कुणाचा गेला? सदस्याचा गेले की तुम्हाला काय, तुम्हाला लागलं, आता दवाखान्यात जायचं, तुम्हाला पैसे लागतील. मग तो सदस्य म्हणला, ज्याला लागलं त्याला म्हणला की तुला पैशाचं काम पडते, तुला किती पाठवू पैसे सांग, मला मी पाठवतो. का म्हणला असेल बरं? कारण त्याला माहिती आहे तो आपल्या गटातला सदस्य आहे, त्याच्या गटात पैसे जमा आहेत आणि त्याला द्यायला काही हरकत नाही. मग गटाचा फायदा काय झाला? अशा अडचणीच्या काळात, सुखादुःखात तो आपला गटातले सदस्य एकमेकांच्या कामी येतात. हे एक झालं. त्याच्यानंतर आता परत येतो एकदा की नंतर काय फायदे? सामाजिक झाले, बाकी सगळे फायदे झाले. त्याच्यानंतर एक फायदा आहे की शासकीय योजना, जे की आपल्याला सर्वांना आपण लाभ घ्यायला पाहिजे त्या शासकीय योजनांचा. आता या तुमच्या 14 गावामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे, PMKSY WDC 2.0. कोणते कोणते गाव आहेत? तुमचं खोलगाड गाव आहे, डोंगरतळ आहे बाजूचं, केहाळ आहे, सावळी आहे, हिवरखेड आहे, निलज आहे, घेवंडा, खरदडी, इकडं सावंगी म्हाळसा आहे, अंगलगाव आहे, किन्नी आहे, परत भोसी आहे. असे 14 गाव आपले ह्या योजनेमध्ये आहेत. ह्या योजनेमध्ये तुम्हाला एक खूप छान योजना आहे. काय? तुम्ही अवजार बँक जर करत असाल, अवजार बँक म्हणजे काय? तो तुम्ही शेतीसाठी जे जे आवश्यक यंत्र आहेत ते एकत्रित खरेदी करायचे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर वापरायला द्यायचे, किंवा आपण गावाला भाडेतत्वावर वापरायला द्यायचे. याला अवजार बँक म्हणतात. अवजार बँकमध्ये काय काय येतं? तुमचं ट्रॅक्टर आहे, BBF यंत्र आपण कंपल्सरी घेतो. त्याच्यानंतर पेरणी यंत्र घेतो तुम्ही. त्याच्यानंतर नांगरणीसाठी नांगर. त्याच्यानंतर काय? ट्रॉली घेऊ शकता तुम्ही, मळणी यंत्र घेऊ शकता. हे यंत्र जर तुम्ही घेतले तर ह्याच्यावर किती टक्के अनुदान आहे? पोखरामध्ये 60% अनुदान. त्याच धर्तीवर आपण ह्या योजनेतून 60% अनुदान तुम्हाला या अवजार बँकेवर देणार आहे, बरोबर आहे. आता गटाचा एक फायदा अजून काय सांगतो तुम्हाला. तुम्ही ट्रॅक्टर घेतलं, तुम्हाला 60% अनुदान कोणी द्यायला का? दुकानदार तेवढी डिस्काउंट देतो का? नाही. मग आपल्या गावात एवढी छान योजना आहे आणि आपण तिचा लाभ घेत नाही. लाभ कसा घ्या? आता तुमच्या गटामध्ये 20 सदस्य आहे. आपण उदाहरण धरूया, 12 लाखाची अवजार बँक आपल्याला घ्यायची. किती लाखाची अवजार बँक आहे? 12 लाख. 12 लाखाची. कॅल्क्युलेटर काढा. आता शासन काय म्हणतं? पहिल्यांदा तुम्ही खरेदी करा. तुम्ही खरेदी केल्यानंतर काय? आम्ही तुम्हाला, तुमचं खरेदी झाल्यानंतर यंत्र तुम्ही बिलं सर्व दाखल केल्यानंतर आम्ही तुम्हाला अनुदान 60% देऊ. तर तुम्हाला 60% अनुदान घ्यायचे. पहिल्यांदा तुम्ही खरेदी करताय, बरोबर आहे. आता 12 लाखाचे 60% म्हटल्यानंतर किती होत आहेत? काढा. किती होत आहेत? 7,20,000 रुपये तुम्हाला अनुदान. म्हणजे किती तुमचा हिस्सा किती गेला? स्वहिस्सा 4,80,000. 4,80,000 भागिले 20 सदस्य करा. प्रत्येकाचा हिस्सा किती गेला? किती गेला प्रत्येकाचा हिस्सा? 24,000. मला सांगा, आपण दरवर्षी बरेच शेतकरी काय म्हणतात? आमचा दरवर्षी एक बैल गेला. बैल गेला म्हणजे काय? बैल गेला म्हणजे जे बैलाला पैसे लागतात तेवढे आमच्या हंगामामध्ये पैसे गेले, खर्च गेला. आणि ह्या वर्षी खर्च हंगामाला दिला, पुढच्या वर्षी द्यावा लागतो का नाही? दरवर्षी एखाद्या ट्रॅक्टरवाल्याला आपल्याला दरवर्षी मशागतीसाठी पैसे द्यावं लागतात का नाही? द्यावं लागतात. ते का वाचणार आहेत का? नाही. मग गटाचा मूळ उद्देश काय की एकत्रित घेऊन अवजार बँक जर तुम्ही केली तर फायदा काय होईल तुमचा? प्रत्येकाचे किती गेले अवजार बँकेच्या माध्यमातून? 24,000 गेले. तुम्ही एकदाच 24,000 जमा केले आणि ही योजनातली ही अवजार बँक, ह्या PMKSY मधली अवजार बँक नावाची योजना जर घेतली तुम्ही गटाला, तर तुमचे एकाचे प्रत्येकाचे 24,000 गेले तर तुम्हाला 12 लाखाची अवजार बँक तुम्हाला हक्काची व्हायली, बरोबर आहे. भेटायली का नाही? भेटायली. त्याच्यानंतर याचे फायदे काय? आता अवजार बँक तुम्ही घेतली, तुम्हाला ट्रॅक्टर चालवायला ड्रायव्हर लागेल. कोणाला रोजगार मिळणार? आपल्याच गटातल्या एखाद्या सदस्याला रोजगार मिळाला, बरोबर आहे.
अवजार बँकही भेटली आणि एकाला रोजगार मिळाला. त्याच्यानंतर तुम्हाला मळणी करायची. मळणीच्या वेळेस हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला किती कामगार लागतात त्याच्यावर 4-5 तर लागतात. सीझनला आपल्या त्या 4-5 लोकांना पुन्हा रोजगार मिळाला. म्हणजे हे 5 आणि आपला ड्रायव्हर आहे असे 6 लोकांना रोजगार मिळाला 24,000मध्ये. परत आपल्याला अवजार बँक पण झाली. त्याच्यानंतर अजून एक फायदा काय, आपल्या बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात. आपण काय म्हणतो की आपलं हे चालणार नाही, सामूहिक ॲक्टिव्हिटी सामूहिक चालत असते, आपल्याला ती चालवायला पाहिजे. कशी? गटामध्ये समजा एखाद्या सदस्याकडे 10 एकर जमीन आहे, एका सदस्याकडे 20 एकर जमीन आहे आणि एका सदस्याकडे 5 आहे आणि एकाकडे 2 एकर आहे. म्हणजे प्रत्येकाकडे जमीन क्षेत्र जे कमी जास्त आहे का नाही, मग तिथं मतभेद निर्माण होतात. अरे ते 50 एकरकडे गेली तर आपल्याकडे कधी येईल? मग तुम्ही नियमावली बनवायला पाहिजे. काय की समजा बाहेर 800 रुपये एकर असेल तर आपल्या गटातल्या सदस्याला फ्री द्यायचं का? नाही. आपल्या गटातल्या सदस्याला 600 रुपये एकर, 500 रुपये एकर, बरोबर आहे. एक तर डिस्काउंट भेटायला आणि हे आलेला पैसा कुठं जमा व्हायला? आपल्याच गटात जमा व्हायला ना, म्हणजे तुमचा हिस्सा व्हायला. आणि एवढं करून तुमच्या गटातली ती शेती झाल्यानंतर इतर जर बाहेर भाड्याने दिलं तर तुमचे 24,000 फिटून जातील का नाही? 24,000ही फिटतील. तुम्हाला 5-6 लोकांना रोजगार मिळायला आणि आपला पैसा आपल्या गटात जमा राहिला आणि यंत्र आपल्याकडे कायमस्वरूपी आपल्या हक्काचे झाले. मग ही अवजार बँक सुद्धा तुम्ही ह्या योजनेतून घ्या. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की असे आपले तुम्ही जर गट चांगले जर चालवले तर अशा योजनेचा तुम्हाला लाभ घेता आहे. अशी एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करा. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तंत्रज्ञानात सांगितलं मी, दरवर्षी तुम्ही सोयाबीन विकता का? हो विकता. एक सरळ ते विचार करायचा आपल्याला, गटाचा फायदा काय? गटामध्ये किती एकर जमीन सांगितली मी तुम्हाला? 100 एकर. 100 एकर. सर्रास उतार किती येतो आपल्याला सोयाबीनचा? 7चा 8चा. 7चा धरूया आपण फक्त. 7 100 एकर मध्ये एका गटामध्ये किती सोयाबीन एकत्र यायला? 700 क्विंटल, बरोबर आहे. खरीप हंगामाला ह्या वर्षी आपल्याला 700 क्विंटल सोयाबीन आलं. हे सोयाबीन तुम्ही विक्री करणार का नाही? कोणाला तरी करणार. कोणाला करता तुम्ही? व्यापाऱ्याला, दुकानदाराला, बरोबर आहे. ते कोणी शिकलेला असतो का? तर तरी त्याला तुम्ही देता. मग गटाचा उद्देश तो आहे की एखादी आपण जी खरेदी विक्री जी आहे एका गटाने एकत्र येऊन केलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला नफा मिळतो. याच्यातून नफा कसा मिळतो? समजा 300 रुपयाचा जर फरक पडला किंवा 200 100 रुपयाचाच फरक धरूया आपण फक्त. एका क्विंटलला जर आपल्या जिंतूर मार्केटला समजा सोयाबीन काय विकलं यावर्षी तुम्ही? 3900, बरोबर आहे. आणि तेच जर लातूरला किंवा बाहेर कुठं बाहेर जिल्ह्यामध्ये कुठंच बाहेर महागा 200-300 रुपयानं महागानं विकत असेल, समजा असं धरूया की बाहेर ठिकाणी आपण नेऊन विकलंय 100च्याच फरकाने, तर 700 गुणिले 100 जर म्हटलं किती पैसे होत आहेत? 70,000. फक्त 70,000. 100च्याच फरकानं. जर 200चा फरक पडला तर जास्त होत आहे, 1.5 लाख गेली, 1,40,000, बरोबर आहे. मग हे सुद्धा तुम्हाला मलाच काय म्हणायचं आहे, एक तर गटाने एकत्र येऊन विक्री करा, गटाला मोठं करा, किंवा आपल्याच एखाद्या सदस्याला सोयाबीन घेत असेल त्याला विका, त्याच्यात मोठं होईल, बरोबर आहे की नाही. म्हणजे ही आपल्याला रिस्क घ्यायला पाहिजे. एकत्रित ॲक्टिव्हिटी आपण केल्या तर आपला गटाच्या माध्यमातून फायदा होणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो.